नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरीने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते. त्यामध्ये प्रेरणाला विचारलं जातं की आम्ही असं ऐकलंय की या केसमध्ये तुम्ही आणि तुमची मैत्रीण तेजा विचारे हे मुख्य आरोपी आहेत आणि तुम्हाला त्यासाठी जेल सुद्धा झाली आहे. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की कोण अशा खोट्या बातम्या पसरवतंय. तेव्हा तिला कळतं की वल्लरी. तेव्हा प्रेरणाला मोठा धक्का बसतो आणि ती तेजाला म्हणू लागते, बघितलंस ना वल्लरी किती तू तोंडी आहे ते. आणि ती सगळ्यांना सांगू लागते की खरंच मी काहीच नाही केलंय, हा खून माझा नवरा अजित याच्याकडून झालाय. पुढे ती म्हणू लागते की मला कळत नाहीये वल्लरी हे सगळं कशासाठी करतीये. तिने मलाही खूप वेळेस टॉर्चर केलं आणि ती म्हणत असते की तुझा गुन्हा मान्य कर, पण जी चूक मी केलीच नाहीये मी का मान्य करू. मान्य आहे की माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम आहे, पण त्याने केलेल्या चुकीची शिक्षा मी का भोगू. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये प्रेरणा, जी गोष्ट तुझ्या लक्षात आली नाहीये, की वल्लरीला तुला जेलमध्ये टाकायचं आहे आणि अजितला बाहेर काढायचं आहे. तेव्हा एक पत्रकार तिला विचारू लागते, तुम्ही तुमच्या मैत्रिणीवर म्हणजेच ॲडव्होकेट वल्लरीवर सरळ सरळ आरोप करत आहात. वल्लरी मॅडम का असं करतील. तेव्हा तेजा सांगू लागते, प्रेरणाला आत टाकल्यानंतर अजित जेव्हा बाहेर येईल तेव्हा अजित खचून जाईल आणि याचा फायदा घेऊन वल्लरीला त्यांचे कॅफे बळकावता येईल. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, वल्लरीचा पूर्वीपासूनच आमच्या कॅफेवर डोळा होता. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे तेजा, ही गोष्ट माझ्या का आधी लक्षात आली नसेल. तेव्हा तेजा म्हणू लागते की मला असं खरंच वाटलं नव्हतं की आमची मैत्रीण आमच्यासोबत असं वागेल म्हणून, कारण ज्या मैत्रिणीने आजवर आमच्यासाठी एवढं केलंय ती एवढी बदलेल. पण पैसा काहीही करू शकतो. पैसा बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची मती भ्रष्ट होते. त्यामुळे आता सगळेजण आपापसात चर्चा करू लागतात. आता वल्लरी आणि प्रेरणाने सगळ्यांच्या मनामध्ये वल्लरीविषयी शंका निर्माण केलेली असते. तितक्यात तिथे वल्लरी येते आणि ती प्रेरणाला म्हणू लागते की माझ्यावर खोटे आरोप करायला लाज कशी वाटत नाही तुला. पुढे ती तिला विचारू लागते की खून करूनही सगळ्यांसमोर उजळ माथ्याने कशी फिरू शकतेस तू. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते, हे बघ वल्लरी, मी काहीही केलेले नाहीये, तू माझ्यावर आरोप करू नकोस. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की माझ्याजवळ पुरावा आहे, अण्णा केदारचा खून प्रेरणानेच केलेला आहे. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की कसला पुरावा, ही खोटं बोलतीये. तेव्हा वल्लरी एक चिठ्ठी काढून सगळ्यांना दाखवू लागते की हा बघा, आणि ती सगळ्यांना सांगू लागते की अण्णा केदारचा राईट हँड असलेला रघु, ज्याने सुसाईड केलीये, त्याने जाता जाता ही सुसाईड नोट लिहून गेलीये. त्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अण्णा केदारचा खून हा प्रेरणानेच केलेला आहे. त्यामुळे आता वल्लरी त्या कागदामध्ये रघुने काय लिहिलंय हे सगळ्यांसमोर वाचू लागते. त्यामध्ये रघुने लिहिलेलं असतं की अण्णा केदारचा खून हा प्रेरणाने केलेला आहे. त्यासाठी त्याने मला प्रवृत्त केलं होतं, पण माझ्याकडून ही गोष्ट झाली नाही म्हणून त्यांनी स्वतःच अण्णा केदारला मारलं. त्यानंतर मी त्यांचं काम केलं नसल्याने त्यांचा माझ्यावर राग होता. त्यामुळे त्या मला सतत जीवे मारून टाकायची धमकी देत होत्या. त्यामुळेच आता मी कधी ना कधी त्यांच्या हातून मारले जाणारच आहे. या भीतीमुळे मी स्वतःच सुसाईड करत आहे. तेव्हा वल्लरी प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना सांगू लागते की यावरून हेच सिद्ध होतं की अण्णा केदारला प्रेरणाने मारलं आहे. आता प्रेरणाला खूप राग येतो. तेव्हा ती तिला म्हणू लागते की तुला असं करून काय मिळणार आहे, सांगितलं ना की मी अण्णा केदारचा खून केला नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते, बंद कर आता तुझी ही सगळी नाटकं. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते, अगं तू स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली होतीस, तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मी कोणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी हे करत होते, पण तू काय केलंस, स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंस. आता मात्र प्रेरणाला खूप राग येतो आणि ती रागातच वल्लरीच्या एक खानकन कानाखाली लावते. तेव्हा वल्लरीलाही खूप राग येतो आणि ती प्रेरणाला म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली मला मारायची. असं म्हणत आता वल्लरीने हे प्रेरणाच्या कानाखाली एक लावलेली असते. तेव्हा तेजा तिथे येते आणि वल्लरीला म्हणू लागते की बाद झालं वल्लरी, तू प्रेरणाला का मारलं. तेव्हा वल्लरी म्हणते, प्रेरणाने मला आधी मारलं होतं, हे तुला दिसलं नाही का. तेव्हा तेजा म्हणू लागते की तू तिच्यावरती सरळ सरळ आरोप करतीयस, त्यामुळे तिने रागात तुला मारलं. तेव्हा प्रेरणा रडू लागते आणि वल्लरीला म्हणते, तुला जर माझे कॅफेच हवे होते तर मला सांगायचं होतं, मी तुला देऊन टाकले असते, पण माझ्यावर असा आरोप करायला नको होता.
असं म्हणत आता सगळ्यांमध्ये भांडण होऊ लागतं. तितक्यात तिथे मनोज पळत येतो आणि म्हणतो की तुम्ही सगळ्याजण कॅमेऱ्यासमोर आहात आणि तुम्ही का भांडताय. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणू लागते, प्रेरणा एक गोष्ट लक्षात ठेव, यातून तुझी सुटका नाहीये आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आता तुला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही जबाबदारी माझी. आता इकडे प्रेरणा आणि वल्लरीचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. तेव्हा समीर तो व्हिडिओ बघत असतो. आता समीर यावर काय करेल हे आपल्याला पुढे कळेलच. आता प्रेस कॉन्फरन्सवाले तिथून निघून गेल्यानंतर सगळे घरी येतात. तेव्हा प्रेरणा देवासमोर हात जोडत माफी मागू लागते आणि म्हणते की माझ्याकडून आज हे काय झालं. तेव्हा तेजा म्हणू लागते की मला तर असं वाटत होतं की एखाद्या फिल्ममध्ये आपण ऍक्शन सीनच करत आहोत. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुला मजाक करायचं सुचतंय का तेजा. पुढे ती तिला म्हणू लागते की तुला चांगलंच माहितीये की मारामारी भांडणं या गोष्टीचा मला तिटकारा आहे म्हणून. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते ज्या पद्धतीने तू मला मारलंय त्यावरून तर अजिबात असं वाटत नाहीये, कारण खूप जोराची बसलीये. तेव्हा तेजा मजाक करू लागते आणि म्हणते की वल्लरी अण्णा केदारच्या सुद्धा अशीच बसली असणार. तेव्हा प्रेरणा तिच्याजवळ येऊन म्हणते की वल्लरी तुला खरंच खूप लागलं का ग, पण माझा हात एवढा जोरात लागतो यात माझी काय चूक आहे. तेव्हा वल्लरी तिला म्हणते प्रेरणाताई मी तुमच्यासाठी यापेक्षाही जास्त सहन करायला तयार आहे. तितक्यात मनोज तिथे सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो आणि सगळ्यांना म्हणू लागतो की मी असं ऐकलं होतं की बायकांच्या जिभेला धार असते, पण आज कळलं नुसते जिभेलाच नाही तर त्यांच्या नखांना सुद्धा धार असते. असं म्हणत त्या तिघींचेही नख त्याला लागलेले असतात हे तो त्यांना दाखवू लागतो. त्यामुळे आता तेजा तिचे नख बघू लागते आणि प्रेरणालाही खूप वाईट वाटत असतं. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला खूप लागलंय का, दाखवा मी तुम्हाला औषध लावते. तेव्हा मनोज म्हणतो अगं एवढं काही नाहीये, मी असंच आपलं मजाक करत होतो. असं म्हणून तो हसू लागतो. तितक्यात तेजाच्या मनात प्रश्न पडतो आणि ती वल्लरीला म्हणू लागते की तू हे सगळं करण्यामागे काय कारण आहे हे आम्हाला सांगितलंच नाहीये. तेव्हा मनोजही तिला म्हणतो खरंच वल्लू हे सगळं खूप कन्फ्युजिंग होतं. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की वल्लरी आता तरी खरं काय ते आम्हाला सांग. तेव्हा वल्लरी त्यांना सांगू लागते की मी काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या आहे. तेव्हा ती म्हणते की माझ्या हाती असा पुरावा लागलाय की त्यावरून हे सिद्ध होतं की अण्णा केदारचा खून हा प्रेरणाताईंनी केलाच नाहीये. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना शॉक बसलेला असतो. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते हे कसं शक्य वल्लरी, अण्णा केदारचा जेव्हा खून झाला त्यावेळी सगळे आपण तिथेच होतो आणि आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय की प्रेरणाने स्वतः गोळी झाडून अण्णा केदारला मारलं. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की श्वेता जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. श्वेताकडे या गोष्टीचा पुरावा आहे आणि त्यासाठीच मी तिला नाशिकला पाठवलं होतं. तेव्हा वल्लरी म्हणते मी फक्त एवढंच सांगू शकते की हा खून प्रेरणाने केलेला नाही तर यामागे चौथाच माणूस होता. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो की चौथा माणूस, वल्लरी तू काय बोलतीयस, खरंच हे खूप कन्फ्युजिंग आहे. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला माहित असेलच जुने जाणते लोक काय म्हणायचे की कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटांचा अंतर असतो. जे कानाने आपण ऐकतो ते खरं असेलच असं नाही आणि जे डोळ्यांनी आपण बघतो तेही खरंच असेल असं नसतं. आता वल्लरी त्यांना म्हणते की मला तुम्हाला आणखी एक शॉकिंग गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ती सांगू लागते की रघुने सुसाईड केलेली नाही तर रघुचा मर्डर झालेला आहे. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की वल्लरी खरंच हे खूप शॉकिंग आहे, पण मला एक सांग हे प्रेस कॉन्फरन्स वगैरे हे सगळं कशासाठी होतं. तेव्हा वल्लरी त्यांना सांगू लागते की तुम्हाला पुंगीवाल्याची गोष्ट माहितीये का, त्याने घरातले म्हणजेच घरातल्या बिळातले उंदीर बाहेर काढण्यासाठी पुंगी वाजवली होती. त्यामुळेच त्या उंदराला बिळातून काढण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स होती. आता त्याला जेव्हा कळेल की त्याच्या प्लॅनप्रमाणे गोष्टी घडत नाहीये तेव्हा त्याला फ्रस्ट्रेशन येईल आणि तो आपोआपच बाहेर येईल. पण तो बाहेर येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. आता इकडे तेजा एकटीच बसून विचार करत असते. तितक्यात मनोज तिथे येतो आणि तिला विचारू लागतो की तेजाताई कसला एवढा विचार करताय. तेव्हा तेजा म्हणते वल्लरी जे काही बोलली त्याच्यावर तुझा तरी विश्वास बसतोय का, कारण हे सगळं काही जेव्हा झालं तेव्हा आपणही त्या ठिकाणावर होतो. अण्णा केदारला मारणारी ही चौथी व्यक्ती नेमकी कोण होती आणि तिने का अण्णा केदारचा खून केला असावा, तर विचार करूनच डोकं फुटायला झालंय. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो की तुम्हाला जे प्रश्न पडलेत ते प्रश्न मला सुद्धा पडलेले आहे. पुढे तो तेजाला म्हणू लागतो की माझा असा अंदाज आहे की अजित बिझनेसमॅन आहे त्यामुळे त्याला विरोधक असतीलच.
त्यावर तेजा म्हणते, पण माझा या गोष्टीवर विश्वास नाही, कारण अजित एकदम शांत आणि सरळ माणूस आहे, त्यामुळे त्याचं कोण दुश्मन असू शकतं. तेव्हा तेजाला अचानकच हर्षितची आठवण येते आणि ती विचार करू लागते की हर्षित पण बिझनेसमॅन आहे. जे अजित भाऊजींबरोबर झालं त्याच्यासोबतही असं होऊ शकतं का? तेव्हा मनोज तिला म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी फक्त आपला अंदाज बांधला. पण हे खरं असेलच असं नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.